गौरी व जोशी काका गेल्यावर शेखरने विचारले, हे कोण होते रेणू? आपली आई नेहमी ज्या आश्रमात जाते हे तेथीलच आहे, असे घाईगडबडीत सांगून रेणू निघून गेली. दुसऱ्या दिवशी गौरी बॅग घेऊन भावे मॅडमच्या घरी आली. रेणू तिला गेस्ट रूममध्ये घेऊन आली. तू ह्या रूममध्ये राहा सांगितले. लग्नघर होते. एक एक करून पाहुणे मंडळी जमा होत होती. गौरीची राहणीमान साधे होते. ते दिसायला साधारण होती, पण तिच्यात सात्विक सौंदर्याची झलक होती. गव्हाळ रंग, निरागस बोलके डोळे, आपल्यातील सद्गुण आपल्या सौंदर्यात भर घालतात. चार चौघात गौरी उठून दिसत होती. भावे मॅडम व रेणू तिला परकेपणा वाटू देत नव्हते. त्यामुळे ती सगळ्यांशी हसून मिसळून लग्नाची छोटी छोटी कामे करत होती. सगळे सोबत असताना शेखर समोर आला की गौरी तेथून उठून जात. तो समोर येताच तिच्या हृदयाचे ठोके वाढत होते. हे काय होते तिचे तिला समजत नव्हते. तिच्या नकळत प्रेमाचा अंकुर फुटत होता. ती स्वतःला समजवत होती, मनाला आवर घालत होती. पण म्हणतात ना, प्यार छुपाए नहीं छुपता, आँखों से छलक ही जाता है. अगदी तसे झाले असावे. शेखरच्या आत्याला गौरीच्या मनातील भावना समजल्या होत्या की तिला शेखर आवडू लागला आहे. आत्याने गौरीला टोमणा मारला. रेणूचे लग्न पार पडल्यावर तुला येथून जायचे का इथेच राहायचे? आत्याचा टोमण्याचा अर्थ गौरीला समजला. तिने लगेच उत्तर दिले, मी जाणार आहे इथून. हे ऐकून आत्या तोंड वाकडे करून बसली. कदाचित गौरीच्या मनातील भावनांची चाहूल शेखरला पण लागली होती. तो एक दिवस ऑफिसमधून दुपारी घरी आला तेव्हा घरातील मोठी मंडळी लग्नाच्या कामानिमित्त बाहेर गेली होती. रेणू पार्लरला गेली होती. गौरी घरी होती. ती हॉलमध्ये एका टेबलाजवळ पुस्तक वाचत होती. हे शेखरने बघितले. त्याने मुद्दामून मैंने प्यार किया पिक्चरची सीडी लावून हॉलमध्ये सोफ्यावर पिक्चर बघत बसला व अधूनमधून गौरीकडे बघत होता. गौरी मनातच म्हणाली, हा इथे का बसला आहे आणि मोठ्या आवाजात पिक्चर लावून, तोही मैंने प्यार किया. तिला वाटत होतं की मान वर करून शेखरला डोळे भरून पाहावे, पण तिची काही हिंमत होत नव्हती. ती आपली पुस्तक वाचत असल्याचे नाटक करून पुस्तक चाळत बसली. शेखरच्या मनात गौरीबद्दल कोणतीच भावना नव्हती. तो फक्त तिची मजा घेत होता व गौरीला गोरेमोरे झालेले पाहून कुत्सितपणे गालात हसत होता. एकीकडे गौरी वेगळ्या दुनियेत हरवून गेली होती. गौरीला असे वाटत होते की भावे कुटुंबासोबतचे हे दिवस संपू नये. पण वेळ कधी कुणासाठी थांबते का वेडी कुठली, म्हणून तिने स्वतःला सांगितले. रात्रीच्या जेवणासाठी भावे मॅडम व गौरी बाकी होत्या. मॅडमने गौरीला सोबत घेऊन जेवण करायला बसल्या. तेवढ्यात शेखर घरी आला. त्यालाही जेवण करायचे होते. मॅडमने त्याला आमच्यासोबत बस सांगितले. तो बसला, पण गौरीकडे पाठ करून. गौरीला थोडे अवघडल्यासारखे व वाईट वाटले. लग्नाच्या वेगवेगळ्या फंक्शनसाठी मॅडमनी रेणू करवी गौरीसाठी छान ड्रेस आणले होते. ते त्यांनी तिला दिले. तू कॉलेजमध्ये पहिली आली म्हणून तुझे हे गिफ्ट आहे, लग्नात घाल. गौरीने थँक्यू म्हणून घेतले. मेहंदीच्या कार्यक्रमात छान तयार होऊन ती तिच्या घरचाच कार्यक्रम असल्यासारखी मिरवत होती. ती हळूच तिरक्या नजरेने शेखरकडे बघत होती. हे शेखरच्या एका मित्राच्या लक्षात आले. तो होता राज. त्याने हळूच शेखरला विचारले, ही तुमच्या घरातील मुलगी कोण आहे जी तुझ्याकडे चोरट्या नजरेने बघत आहे? शेखर म्हणाला, बघू दे, काय बघायचे, मला काही फरक पडत नाही. पण राज मात्र गौरीवर बारीक नजर ठेवून होता. मेहंदी काढताना गौरीने प्रेमळ नजरेने शेखरकडे बघितले. हे बघून तर राजला शॉकच लागला. तो लगेच शेखरकडे गेला. अरे यार, ही मुलगी तुझ्या प्रेमात पडली आहे. शेखर एवढे ऐकून हसत म्हणाला, मला माहिती आहे, पण मी हे असल्या फडतूस मुलींना जवळ पण उभा करत नाही. लग्नाच्या सगळ्या धामधुमीत गौरी भावे मॅडमची खूप काळजी घेत होती. मॅडमचा पण गौरीवर जीव होता. त्यासारख्या गौरी हे, गौरी ते कर असे हक्काने सांगत. शेखर पण कधी एखाद्या वेळेस तिच्याशी बोलत, पण त्याने फक्त कामानिमित्त. बाकी तो तिला ओळख पण देत नव्हता. ती मात्र तो एखादा शब्द तरी तिच्याशी बोलावा म्हणून वाट बघत असत. हळद झाली. लग्न यथासांग पार पडले. आलेले पाहुणे आपापल्या घरी गेली. आता गौरी आपल्या आश्रमात येण्यासाठी बॅग भरून तयार झाली. जोशी काका गौरीला घेण्यासाठी आले होते. भावे मॅडमने तोंड भरून गौरीचे कौतुक केले. MBAला ॲडमिशन घेऊन जोमाने अभ्यासाला लाग व काही अडचण आली तर मला सांग. मी तुला यशाच्या उंच शिखरावर गाठताना मला बघायचे आहे. गौरीला घाईवरून आले.
ती मॅडमच्या पाया पडली, तेथून निघाली. पण तिची नजर शेखरला शोधत होती. आता परत कधी त्याला दुरून का असेना बघता येईल काय, अशी मनाशी बोलत निघाली. गौरी नेहमी महादेवाच्या मंदिरात जात असे. ती ज्या रस्त्याने मंदिरात जाते ते जवळच शेखरचे ऑफिस होते. एका श्रावण सोमवारी गौरी मंदिरात महादेवाच्या दर्शनाला आली होती. मंदिरात आरती चालू असताना अचानक तिने मागे वळून बघितले तर गर्दीतून वाट काढत महादेवाला वाहण्यासाठी मोगऱ्याची फुलं हातात घेऊन शेखर पुढे येत होता. त्याची व गौरीची काही क्षण नजर एक झाली. मंदिरात शेखरला बघून गौरीला आनंद झाला. त्याच्याशी 2 शब्द बोलायला मिळावे असे तिला वाटत होते, पण झाले उलटेच. शेखर गौरीला पाहून तेथून लगेच निघून गेला, थोडक्यात पळून गेला. आरती झाल्यानंतर गौरी शेखरला शोधत होती. तो दिसेना म्हणून नाराज झाली. ती जेव्हा जेव्हा मंदिरात जात तेव्हा तिची नजर आधी शेखरला शोधत असे. ह्याचे साक्षीदार महादेव आहे. ती मनोमन महादेवाकडे प्रार्थना करत असे, शेखरशी भेट होऊ दे. पण तो दिवस कधी उगवलाच नाही. गौरीला कळून चुकले होते की आपण अशा माणसाची वाट पाहत आहे, तो आपला कधीच नाही. तो आपल्या प्रेमात पडणार नाही. विसर त्याला. पण तिचे वेडे मन ऐकल तर ना. तिचे कॉलेज व आश्रमाचे काम ह्या सगळ्यात तिने स्वतःला गुंतवून घेण्याचे ठरवले. 2 वर्षांनी MBAचा फायनल रिझल्ट लागला. गौरी टॉपर होती. त्या दिवशी गौरी आनंदात होती. शेखरचे लग्न एका श्रीमंत घरातील सुंदर हायफाय मुलीशी ठरले. तो त्याच्या लग्नाची पत्रिका गौरीला देण्यासाठी राजला सोबत घेऊन आला. राज शेखरचा मित्र व बिझनेस पार्टनर होता. शेखरने आश्रमात आल्यावर जोशी आजोबांना गौरीला बोलवा म्हणून सांगितले. गौरीला शेखर आला आहे हे कळताच ती धावत पळत ऑफिसमध्ये आली.